नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशी स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी गुरुचरित्राचं पारायण करण्याचं ठरवलं असेल तर येत्या 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीमध्ये बरेच लोक गुरुचरित्राचं पारायण करणार असतील. तर या पारायण काळामध्ये दत्तगुरू आपल्या भक्तांची खरंच परीक्षा घेतात का, किंवा एवढी कठोर परीक्षा का घेतात दत्त महाराज एखाद्याची? तर या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटनही प्रेस करा, म्हणजेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, दत्त महाराज एखाद्याची एवढी कठोर परीक्षा का घेतात ते पहा. आपल्या आयुष्यात जे सुखदुःख आपण भोगतो त्याचा दाता कोणीही नसतो. कुठलीही वस्तू, कुठलीही व्यक्ती, कुठलंही वित्त आपल्याला कधीही सुख देत नाही किंवा दुःखही देत नाही. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा. या न्यायानं सुख देणारा पण कोणीही नव्हे, तसाच दुःख देणारा पण कोणीही नाहीये. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोच शोधून पाहे. मनात वाची रे पर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. ह्या श्री समर्थ उक्तीनुसार आपणच आपल्या अनंत जन्माच्या पूर्वकर्मानुसार तयार झालेलं प्रारब्ध भोगत असतो आणि प्रारब्ध हे केवळ भोगूनच संपवावं लागतं. आपण जर दत्तगुरूंची उपासना करत असाल तर दत्तगुरू आपली खडतर परीक्षा ही घेत आहेत असा विचारही अजिबात करू नका. उलट निर्माण झालेल्या प्रारब्धाच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं बाहेर काढायचं हे आपले दत्त महाराज ठरवत असतात. साक्षात श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्या सोबत होता, पण त्याने 14 वर्षांचा खडतर वनवास पांडवांना उपभोगू दिलाच की. पण तो वनवास भोगत असताना म्हणजेच कठीण समयी तो श्रीकृष्ण रूपाने पूर्णपणे पाठीशी उभा होता. देव साक्षात सोबत होते, पण त्यांनी आपल्या भक्तांच्या प्रारब्धात ढवळाढवळ नाही केली. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, बाहेर कडक ऊन आहे. अशावेळी ऊनच नको असं आपण नाही म्हणू शकत, परंतु कितीही कडकडीत उन्हाळा असला तरी डोक्यावर टोपी घालणं, छत्री घेऊन बाहेर जाणं हे सोपे साधे उपाय आपण करतोच की. उपासना करणं, नाम घेणं हे प्रारब्धाच्या तडाख्यातून वाचवणारी साधनं आहेत. जिथे आपलं प्रारब्ध न्यून आहे तिथे माणसाने आपली साधना वाढवायची. भरपूर आणि विश्वासपूर्वक नाम घ्यायचं, नामस्मरण करायचं. तसंच दत्त महाराज अत्यंत दयाळू आहेत. ते शरण आलेल्या जीवांचं कायमच कल्याणच करतात. 5-6 महिने आपल्याला खूप त्रास झाला असेल तर, किंबहुना खूप त्रास तुम्ही भोगत असाल तर न चुकता संध्याकाळी तुम्ही घोरकष्ट स्तोत्र आणि श्री दत्तस्तवन स्तोत्र म्हणत जायचं दररोज न चुकता. पूर्ण उभारी मिळेल. तसंच दत्तगुरू जर परीक्षा घेत असतील तर भय निर्माण केलेलं असेल तर ते निर्माण केलेल्या भयातून भयमुक्त पण तेच करतील. म्हणून भयकृद भयनाशनम असं विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन केलं आहे बघा. भय करता तू आणि भय हरता असं करुणा त्रिपदीमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. निश्चित मनाने दत्तगुरूंवर पूर्ण भरोसा, पूर्ण विश्वास ठेवून आपण उपासना करा. दत्त महाराज योग्य तो मार्ग तुम्हाला नक्कीच दाखवतील. नशीब तुमची थट्टा करो, नियती तुझे सत्व पाहो आणि ध्यास कधी सोडू नको, दृढ नाही नामा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मैत्रिणींनो, नक्की लक्षात घ्या की तुम्ही दत्त महाराज तुमची परीक्षा घेत आहेत असा मनात तुम्ही विचारच आणू नका. मुळात जर तुम्ही विचार मनात आलाच तुमच्या विचार की दत्त महाराज आपली खूप कठोर परीक्षा घेत आहेत,
तर फक्त एकच गोष्ट त्यावेळी आपण आठवायची, रामालाही 14 वर्ष वनवास भोगावा लागला होता. तसंच श्रीकृष्णालाही आपल्या पूर्ण यादव कुळाचा वंश होताना पाहावा लागला होता, नाश होताना पाहावा लागला होता. तर अशा काही गोष्टी ज्या आपण ध्यानात घेतल्या तर आपली परीक्षा, आपले श्रम हे कधीच वाया जाणार नाहीत, हे तुम्ही निश्चितच लक्षात घ्या. आणि दत्तगुरू महाराज आपली परीक्षा घेत आहेत असं तुम्ही तुमच्या मनात अजिबात आणू नका. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच नवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.